काय काय करू? नमस्कार मंडळी, फायनली आपल्या घराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता थोड्याच दिवसात आपल्याला पोझिशन भेटेल. सगळं काम वगैरे कसं झालंय, सगळं फिनिशिंग वगैरे झालीये की नाही व्यवस्थित ते बघण्यासाठी त्यांनी एकदा बोलवलंय. चला तर बघूया. तर हा आहे हॉल मित्रांनो. तर हॉलमधील देखील सर्व काम झालेलं आहे. कलरचं वगैरे देखील काम झालेलं दिसते आपल्याला. ही आहे बाल्कनी. बऱ्यापैकी कामं संपलेली आहेत मित्रांनो आता. आणि वॉशरूम मध्ये देखील हे बघा सर्व टाइल्स वगैरे बेसिन वगैरे लावून झालेलं आहे. इकडे किचन आहे. किचन मध्ये देखील सर्व टाइल्स वगैरे सर्व काम झालेलं आहे. ही आहे बाल्कनी. समोर जी केबल दिसते ती इंटरनेटची आहे. इकडे आहे पहिला बेडरूम आणि इकडे देखील सर्व काम झालेलं आहे. फक्त जिथं कुठं मित्रांनो थोडंसं फिनिशिंग बाकी असेल ना तेवढीच आम्ही त्यांना सांगणार आहेत. हे मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे आणि हा इकडे आपला मास्टर बेडरूम आहे. ऑलमोस्ट कलरिंगचं काम झालेलंच आहे. फक्त अजून एक हात त्याच्यावर मारावं लागेल बहुतेक. जनहितमध्ये एक सूचना आहे मित्रांनो, जे कोणी तरुण आहेत आणि ज्यांचे गुडघे शाबूत आहेत त्यांनी ह्या इंग्लिश टॉयलेटचा वापर करू नये असं मला वाटतं. कारण जी मज्जा आपल्या भारतीय बैठक पद्धतीमध्ये आहे ना ती ह्या इंग्लिश टॉयलेटमध्ये नाही बरं का. कारण 5-10 मिनिटं बसल्यानंतर पोट साफ व्हायला देखील मदत होते आणि आपल्या मणक्याचा देखील व्यायाम होतो त्याच्यामध्ये. तर असं मित्रांनो आपल्या फ्लॅटचं काम पूर्ण झालेलं आहे. तर मित्र घर वगैरे आम्ही पाहिलेलं आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत इकडे तिकडे सिमेंट लावायचं तर ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. मित्रांनो आम्ही ह्या घरी राहायला येणार नाहीयेत. हे घर आम्ही रेंटनेच देणार आहेत आणि आम्ही दुसरं घर घेणार आहे. तर ते दुसरं घर आम्ही कुठे घेणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. अजून एक घर मग आणि पैसे कुठून आणायचे? पैसे बँकेतून घ्यायचे. बँकेतून लोन पे होम. इथे पहिलेच हप्ते भरता नाकी दो आले. अजूनच घ्यायचंय मित्रांनो. आज जाणार आहे बघायला. कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये. बघूया काय दाखवतायत आपल्याला. दाखव मिशा. नको मिशा दाखव. आलं मिशा आलं मिशा आलं मिशा. The next day. मित्रांनो हा ओल्वे सेक्टर 24चा एरिया आहे. हा 30 मीटर रोड आहे आणि त्याच्या आजूबाजूला असे प्रोजेक्ट चालू आहेत. तर पाहायला आलोय मित्रांनो कारण म्हणलं इकडे पण आपल्याला 1 BHK एखादा फ्लॅट घेणं गरजेचं आहे. बेडरूम किचन लय छोटे थे. तर मित्रांनो सेक्टर 24 उलवेचा एरिया आहे. फ्लॅट पाहायला आलेलो आहे. 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे. तळोजाचा जो घेतलेला आहे तो आम्ही रेंटनेच देणार आहे. आणि इकडे कसं मित्रांनो पूर्ण ऑफिसेस वगैरे जवळ आहेत आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे ओलव्यामध्ये. त्यामुळे इकडे 1 BHK फ्लॅट पाहतोय मी सध्या सेक्टर 24 मध्ये. कारण हा 30 मीटरचा रोड आहे आणि स्पेस पण चांगला आहे. आता बघतो इकडे. आता ही एक बिल्डिंग बघितली आहे त्याच्यामध्ये काय मला एवढं आवडलं नाही. आता बघूया जरा इकडे आजूबाजूला पाहतो अजून कसं आहे काय आहे. थोडासा अंदाज घेतो प्राइस वगैरे कशा आहेत. कारण हा एरिया मित्रांनो एकदम फास्ट डेव्हलप होतोय. त्यामुळं पैसे तर नाही आहेत मित्रांनो जवळ, पण आशा आहे मला की बँक लोन देईल आणि त्या आशेवरच मी फ्लॅट पाहतोय. चला बघूया अजून काही फ्लॅट.
भावा बहिणीला बघायला पाठवलंय, म्हणलं प्राइस काढून या पटकन. कारण काय होतं तिथे गेलं का मग ते बरंच एक्सप्लेन करत बसतात, बराच वेळ जातो. आणि कसं आपल्या बजेटमध्ये असलं तर ठीक आहे ऐकून घ्यायला, पण बजेटच्या बाहेर असलं तर उगाच अर्धा तास कशाला घालवायचं नाही का. त्यांना म्हणलं पटकन जावा, विचारा शिल्लक आहे का आणि कितीला आहे. चला मित्रांनो, आता ही बिल्डिंग पाहायला आलोय. हा लिव्हिंग रूम आहे मित्रांनो, आणि समोर मोठे मोठे प्रोजेक्ट्स येणार आहेत. समोरचा डोंगर फोडून तिकडे देखील कामं होणार आहेत. हा आहे किचन, इकडे आहे वॉशरूम, आणि हा बेडरूम आणि वॉशरूम देखील आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा, तर इकडे मित्रांनो अजून थोडंसं डेव्हलप व्हायचं बाकी आहे. तर मित्रांनो फ्लॅट वगैरे आवडलेला आहे आम्हाला, बिल्डिंग देखील चांगली आहे, आणि 2-4 वर्षांमध्ये आजूबाजूची डेव्हलपमेंट झाली ना तो एकदम प्राईम एरिया असणार आहे. कारण लगेच तिथून जवळ आहे ना रोड, तो अटल सेतूला मिळतो, पुन्हा इकडे हायवेला देखील मिळतो, आणि इकडे शहरामध्ये देखील जातो. तर बघूया मित्रांनो, शेवटी बजेटनुसारच पाहावं लागणार आहे. बजेटमध्ये जर शक्य होत असेल तरच मी घेईन, नाहीतर मग रिसेल मधला घेईल, किंवा बघूया कसं जमतंय. तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या, बाकी काय.